नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. शहाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उंद्री म्हणजेच उदयनगर, सीमाताई शेटे त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेतोय की 2026 आणि 2027च्या शैक्षणिक सत्राला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. हे शैक्षणिक सत्र या शाळेमध्ये कसं सुरू आहे, विद्यार्थ्यांच्या ध्येयपूर्तीसाठी आपण काय प्रयत्न करतायत, संस्था सुद्धा या ठिकाणी काय प्रयत्न करते, ही सर्व जी माहिती आहे ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी देणार आहोत. तर हार्दिक स्वागत सुस्वागतम. आजचा हा जो शैक्षणिक जो आढावा आहे, एकंदरीत या ठिकाणी शाळा उघडून काही दिवस या ठिकाणी झालेले आहेत, त्या बद्दल आपण दोन शब्द काय सांगणार? जय जिजाऊ मंडळी. 2026-27 या सत्रातील शाळा 30 जून 2026 रोजी सुरू झालेल्या आहे. आज जवळपास 14-15 दिवस शाळा सुरू होऊन झालेल्या आहेत. तर पहिल्या दिवसापासूनच या उदयनगर आमच्या या शहाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पहिल्या दिवसापासूनच जवळपास 80% प्रेझेंटी आणि आज रोजी 100% प्रेझेंटी आहे विद्यार्थ्यांची. बरं, एकंदरीत विद्यार्थी वर्गांची संख्या किती आहे? आमच्या इथे KG1 पासून ते 11वी-12वी सायन्स पर्यंत तुकड्या आहेत आणि प्रत्येक तुकडीमध्ये जवळपास 60 ते 70 विद्यार्थी संख्या आहे. बरं, शिक्षकांचा स्टॉप वगैरे? आमच्या शाळेतील शिक्षकांचा स्टाफ हा सर्व उच्च शिक्षित आहे आणि पदवीधारक आहेत. बरं, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शाळा काय लक्ष देते? जसं की आपल्याला माहित आहे की आमची ही शाळाच अ, अ, युगपुरुष माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर आणि आपल्या विद्याविभूषित माजी आमदार ताई रेखाताई खेडेकर यांची शाळा आहे. त्यांच्या संस्थेअंतर्गत राष्ट्रमाता जिजाऊ विकास समाज विकास संस्कार संस्थेअंतर्गत येणारी ही एक ग्रामीण भागातील शाळा आहे. त्यामुळे या शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा आणि सुखसोयी याकडेच आमचं जास्त लक्ष दिलं जातं. तसेच अभ्यासात त्यांची जास्तीत जास्त प्रगती होईल याकडेच आमचा सर्वांचा कल असतो. अच्छा, बरं ताई, एक प्रश्न असा आहे की जे विद्यार्थी जो वर्ग आहे, विद्यार्थिनींची संख्या या ठिकाणी जास्त दिसते. विद्यार्थिनीकडे या ठिकाणी जातीने शाळा कशी लक्ष देते? विद्यार्थिनींची सुरक्षेसाठी त्यांना मानव विकास च्या ज्या बसेस असतात त्याच्यातून प्रवास करतात विद्यार्थिनी. तर त्या विद्यार्थिनींना बसमध्ये बसवून देण्यापर्यंतची जबाबदारी आमचे शिक्षक आम्ही सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे पार पडत असतो. तसेच विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्याविषयीची माहितीबद्दल सुद्धा आम्ही वार्षिक 2 ते 3 कार्यशाळा घेत असतो. पदवीधर असे उच्च शिक्षित डॉक्टरांना आम्ही आमंत्रित करीत असतो. तसेच विद्यार्थिनींसाठी ज्या काही सुविधा असतील तर त्या सर्व सुविधा इथे चांगल्या प्रमाणात आम्ही उपलब्ध करून देत असतो. कला कौशल्याच्या माध्यमातून पुढे जातोय. विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी पुढे जावं असं या ठिकाणी सारखं बोललं जातंय. शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून असेल, सरकारच्या माध्यमातून असेल, त्यावर शाळा काय भर देते? आपल्याला मी एक सांगू इच्छिते, की दरवर्षी शहाजीराजे विद्यालयाचं एक स्नेहसंमेलन होत असतं. डिसेंबर महिन्याच्या आसपास किंवा साहेबांचा वाढदिवस असतो 4 जानेवारी तेव्हा होत असतं. तर आपण निश्चित एक वेळेस भेट द्या. कारण आमच्या विद्यार्थ्यांमध्ये इतके कलागुण आहेत आणि त्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही स्नेहसंमेलन घेत असतो. तसेच विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आम्ही घेत असतो, की जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते पुढे जावे आणि ताई आणि साहेबांचं जे स्वप्न आहे, की माझे हे ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धेत टिकले पाहिजे, त्याला पुरेपूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. नाही, आज सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रतिक्रिया मुलांच्या या ठिकाणी विद्यार्थी वर्गांच्या घेतलेल्या आहेत, की त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला उच्च या ठिकाणी अधिकारी बनायचं आहे. कोणी म्हणतं डॉक्टर बनायचं आहे, कोणी म्हणतं इंजिनियर बनायचं आहे, कोणी म्हणतं सायंटिस्ट बनायचं आहे आणि कोणी म्हणतं चांगला माणूस बनायचा आहे. त्यावर आपण काय भावना प्रकट करणार? तर याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छिते, की आजपर्यंत या शाळेची जर आपण परंपरा पाहिली, तर अतिशय उत्कृष्ट अशा निकालाची परंपरा आहे. आमचे बरेचसे विद्यार्थी डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, CA आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या देशसेवेमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी आहेत. मंत्रालयात सुद्धा आमचे विद्यार्थी आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो आणि हे सर्व आणि सर्व श्रेय आमच्या या विद्यार्थ्यांचंच आहे आणि कुठेतरी आमच्या प्रयत्नांना यश आहे असं आम्हाला म्हणता येईल. नाही, पालक वर्गांचं सहकार्य सुद्धा या ठिकाणी आपल्याला लाभतंय. हो, पालक वर्गांचं सहकार्य लाभतंच. कारण की आम्ही सत्रात किमान 3 ते 4 वेळेस पालकांना इथे आमंत्रित करीत असतो आणि खास करून आम्ही माता पालक मेळावा घेत त्यांची असतो. पालक सभा. हां, पालक सभा घेत असतो आणि त्याबद्दल त्यांना जागरूक करत असतो, की आम्ही तर इथं विद्यार्थ्यांकडनं करूनच घेत आहोत. परंतु आज मोबाईलमुळे जे काही वातावरण खराब झालेलं आहे, तर त्यात कुठेतरी आपला विद्यार्थी अडकू नये, तर या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा आपल्या पाल्याची काळजी घ्यावी.
म्हणून खास करून आम्ही त्यांना आमंत्रित करत असतो. आणि आज शारीरिक शिक्षणाकडे या ठिकाणी लक्ष देणं फार गरजेचं आहे. शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी काय प्रयत्न केला जातोय? आपल्या पावसाळी क्रीडा स्पर्धा असतील किंवा संघटनेमार्फत खेळ असतील तर मी आपल्याला सांगू इच्छिते, की प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी जवळपास राज्यस्तरावर, विभागावर पोहोचलेले आहेत. अच्छा. म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्तुंग भरारी या ठिकाणी शाळेने घेतलेली आहे. हो, क्रीडा क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी अतिशय चांगले त्यांचं असं प्रदर्शन असतं, दरवर्षीच असतं. कारण उदयनगरमधील शहाजीराजे विद्यालयाचे विद्यार्थी म्हटले, तर कबड्डी असेल किंवा रग्बी असेल किंवा मैदानी स्पर्धा असेल, याच्यामध्ये आमचा दबदबा कायम आहे. अच्छा. बरं एक शेवटचा प्रश्न असा आहे, की आज शाळा चांगल्या डौलाने या ठिकाणी उभी राहिलेली आहे. जसं एक छोटंसं रोपटं या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी साहेबांनी जो केलेला आहे आणि तो त्याचा फलस्फूर्ती म्हणून या ठिकाणी होताना दिसतंय आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा तुमच्यासारख्या लोकांचा सुद्धा या ठिकाणी राहिलेला आहे. असं म्हणायला या ठिकाणी काही हरकत नाही आणि तो राहिलेलाच आहे. एकमेकांच्या साहाय्याने जेव्हा आपण विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी होते, तेव्हाच या ठिकाणी क्रांती या ठिकाणी घडत असते. आपल्याला काय वाटतंय? आपण म्हणतात तसं योग्य आहे, परंतु मी तर हेच सांगेल, की ही शाळा उभी करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले, पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील आणि आदरणीय रेखाताई असतील, तर त्यांच्या कष्टाला इथं फळ आलेलं आहे असं मी म्हणेल. आणि आपण म्हणतात तसं आमचा खारीचा वाटा हा आहे, की इथं येणाऱ्या विद्यार्थ्याची प्रगती व्हावी, हे जे ताई आणि साहेबांचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शिक्षक वर्ग नेहमीच कार्यरत असतो आणि विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा असतील किंवा स्पर्धा परीक्षा असतील, यांचं मोफत मार्गदर्शन आमच्या शाळेमध्ये केलं जातं. मित्रांनो, ही संस्था ज्या ठिकाणी मुळातच अशी आहे, की बहुजनांच्या लेकरांना शिकवणारी संस्था आणि त्या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात आहेत. कारण आता मॅडमनी सांगितलेलं आहे. आणखीन एक प्रश्न असा आहे, तुमच्या शाळेमध्ये काही भारत स्काउट गाईड असेल, एनसीसी असेल, एमसीसी असेल असे आहे का? हो सर, आमच्या शाळेमध्ये एम-सी-सी, महाराष्ट्र छात्र सेना हे आधी होतं, परंतु आता त्याला अजून एक ऑप्शनल विषय आहे संरक्षण शास्त्र. तर संरक्षण शास्त्र अतिशय महत्त्वाचा विषय आहे. याच्यामध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि देशासाठी असणारे आपले कर्तव्य या गोष्टींची अतिशय पुरेपूर अशी माहिती आणि नैसर्गिक ज्या आपत्ती असतात, त्यांची सुद्धा माहिती याच्यामध्ये दिली जाते. तर हा विषय आमच्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे घेतला बरं, जातो. संस्था या ठिकाणी चांगलं शिक्षण या ठिकाणी देण्यासाठी सदैव तत्पर आहेत. परंतु काही भौतिक सुविधा ज्या आहेत, शासनाकडून ज्या दिल्या जात आहेत, त्याच्यामध्ये काही शासनाला काही मागणी वगैरे काही आहे का? संस्थेला सुद्धा या ठिकाणी दिल्या जाते. मी आपल्याला सांगू इच्छिते, की शासनाकडून आम्ही मागणी करतोच, परंतु ज्यांची ही शाळा आहे, ते आम्हाला कधी काही कमी पडू देत नाही आणि आपल्याला दिसतच असेल, की अतिशय अद्ययावत असे टॉयलेट, बाथरूम विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनीसाठी आणि पाण्याच्या टाकीज असतील किंवा त्यांच्यासाठी मैदान असेल, हे सर्व अतिशय चांगल्या प्रकारे आणि सर्व सुसज्ज असं इथं त्याची उपलब्धता आहे. मित्रांनो, आज आपण उदयनगर या गावी आलेलो आहोत. निसर्गरम्य वातावरणामध्ये ही शाळा आहे आणि शाळा निसर्गरम्य वातावरणामध्ये असली तरच या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रगती या ठिकाणी साध्य होते. कारण त्याच्यामध्ये मिळणारा जो श्वास आहे, तो श्वास या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा ठरतोय शिक्षणासाठी. कारण विद्यार्थ्यांच्या शारीरिक जीवनामध्ये सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा ठरतोय आणि त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना ध्येयपूर्तीसाठी सुद्धा तो महत्त्वाचा ठरतोय. असं या ठिकाणी मॅडमच्या बोलण्यातून दिसून आलेलं आहे आणि पुनश्च या ठिकाणी शिक्षण कार्यास या ठिकाणी पुनश्च शुभेच्छा या ठिकाणी मॅडम व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.